स्वामी नामस्मरण म्हणजे फक्त जप नाही, तो एक अदृश्य दिव्य कवच आहे जे भक्ताच्या जीवनात 11 अद्भुत शक्ती जागृत करते. भयमुक्तता. स्वामींचं नाव घेताच मनातील भीती हळूहळू विरघळते. अदृश्य आधार मिळतो, मी एकटा नाही ही जाणीव होते. मनः शांती. नामस्मरणाने विचारांची गर्दी शांत होते. मन स्थिर झालं की निर्णय आपोआप योग्य होतात. संकटांपासून संरक्षण. स्वामींचं नाव हे कवचासारखं काम करतं. अनेक संकट येण्याआधीच दूर होतात. नकारात्मक शक्तींपासून रक्षा. वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा हे सगळं नामस्मरणाने कमी होतं. आत्मविश्वासाची वाढ. स्वामींच्या नावाने आतून बळ येतं. परिस्थिती कितीही कठीण असो, उभं राहण्याची ताकद मिळते. योग्य मार्गदर्शन. गोंधळात असताना अचानक योग्य विचार सुचतो. तोच स्वामींचा संकेत असतो. कर्मशुद्धी. नामस्मरणाने जुनी चुकांची ओझी हलकी होतात. जीवनात नवा अध्याय सुरू होतो. संयम आणि सहनशक्ती. तक्रार कमी होते, स्वीकार वाढतो. हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. भक्तीची गोडी. नाव घेत घेत मन भक्तीत रमू लागतं. बाहेरचं जग असूनही आत समाधान असतं. संकटात अदृश्य मदत. अनेक वेळा वाटतं कसं वाचलो कळच नाही. हीच स्वामींची कृपा असते. जीवनात सकारात्मक बदल. हळूहळू लोक, परिस्थिती, संधी सगळं बदलू लागतं. कारण तू आतून बदललेला असतोस. लोक म्हणतात स्वामी नामस्मरण म्हणजे फक्त जप. पण भक्तांनो, स्वामी नामस्मरण म्हणजे फक्त ओठांनी उच्चारलेले शब्द नाहीत. तो एक अदृश्य दिव्य कवच आहे जो भक्ताच्या संपूर्ण जीवनाभोवती उभा राहतो. जेव्हा माणूस एकटा पडतो, जेव्हा कोणीही सोबत नसतं, जेव्हा प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, तेव्हा स्वामींचं नावच त्याचा आधार बनतं. भयमुक्ततेची शक्ती. स्वामींचं नाव घेताच मनातली भीती हळूहळू कमी होऊ लागते. का? कारण भक्ताला आतून जाणवतं स्वामी माझ्यासोबत आहेत. वादळ असो किंवा अंधार, स्वामींचं नाव प्रकाशासारखं वाट दाखवतं. मनःशांतीची शक्ती. आज प्रत्येक जण अस्वस्थ आहे. मन शांत नाही, विचार थांबत नाहीत. पण ज्याने स्वामी नामस्मरणाला धरलं, त्याचं मन हळूहळू स्थिर होतं. आणि जिथे मन शांत, तिथेच योग्य निर्णय जन्माला येतो. संकटांपासून संरक्षण. अनेक वेळा आपल्याला कळतही नाही, पण मोठं संकट येऊन परत निघून जातं. नंतर वाटतं हे कसं टळलं. भक्तांनो, ते स्वामींच्या नावाचं कवच असतं. नकारात्मक शक्तींपासून रक्षा. वाईट नजर, वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा ही सगळी नामस्मरणाने दूर होते. स्वामींचं नाव म्हणजे शुद्धीकरणाची अग्निरेषा आहे. आत्मविश्वासाची शक्ती. जेव्हा माणूस आतून तुटतो, तेव्हा बाहेरचं जग त्याला अजून दाबतं. पण स्वामींचं नाव आतून उभं करतं. मी करू शकतो ही भावना निर्माण करते. योग्य मार्गदर्शन. कधी लक्षात आलंय का? अचानक योग्य विचार मनात येतो. कोणीतरी आतून सांगतं हा मार्ग योग्य आहे. तो स्वामींचाच संकेत असतो. कर्मशुद्धीची शक्ती. जुन्या चुका, पश्चात्ताप, मनावरचं ओझं नामस्मरणाने हलकं होतं. स्वामी भक्ताला शिक्षा देत नाहीत, ते त्याला सुधारतात. संयम आणि सहनशक्ती. ज्याच्याकडे संयम आहे, तोच खरा बलवान. स्वामींचं नाव भक्ताला थांबायला शिकवतं.
समजून घ्यायला शिकवतं भक्तीची गोडी. सुरुवातीला नाव जप असतो, नंतर तो सव्य बनतो आणि शेवटी तो जीवनाचा श्वास होतो. संकटात अदृश्य मदत. अनेक भक्त सांगतात, मदत कुठून आली कळच नाही. भक्तांनो, स्वामी दिसत नाहीत, पण ते कधीच दूर नसतात. जीवनात सकारात्मक बदल. नामस्मरणाने परिस्थिती बदलत नाही. आधी माणूस बदलतो आणि माणूस बदलला की परिस्थिती आपोआप बदलते. समारोप भावपूर्ण. भक्तांनो, स्वामी नामस्मरण म्हणजे मागणं नाही, ते समर्पण आहे. लोक म्हणतात, देवाचं नाव घेतलं की सगळं ठीक होतं. पण भक्तांनो, स्वामी नामस्मरण म्हणजे सगळं ठीक होण्याची वाट पाहणं नाही. ते आहे सगळं बिघडलेलं असतानाही देवावर विश्वास ठेवणं. स्वामी नामस्मरण म्हणजे तुटलेल्या मनानेही देवाकडे पाठ फिरवून देणारी शक्ती. जेव्हा शब्द संपतात, जेव्हा रडायलाही आवाज उरत नाही, तेव्हा स्वामींचं नाव मनात हळूच उमटतं. भक्तांनो, स्वामी सुखातही आपल्यासोबत असतात, पण दुःखात ते अधिक जवळ असतात. ज्या रात्री उशी ओलसर होते, ज्या दिवशी कोणीही फोन करत नाही, ज्या क्षणी वाटतं आता काहीच उरलेलं नाही, त्या क्षणी जर स्वामींचं नाव ओठांवर आलं, तर समजा त्या अश्रूंना अर्थ मिळाला आहे. स्वामींचं नाव दिसत नाही, पण ते जीवनाभोवती अदृश्य कवचासारखं उभं राहतं. अनेक संकट आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत, कारण नामस्मरण आधीच मार्ग बदलतं. कधी वाटतं, कसं वाचलो, हे टळलं कसं, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी नावाच्या रूपाने आधीच पुढे गेलेले असतात. स्वामी आयुष्य लगेच बदलत नाहीत, ते आधी मन बदलतात. जेव्हा मन बदलतं, तेव्हा तक्रार कमी होते, राग शांत होतो आणि स्वीकार वाढतो. आणि जिथे स्वीकार असतो, तिथेच ख्या कृपेची सुरुवात होते. अनेक भक्त म्हणतात, मी नाव घेतो, पण काहीच बदलत नाही. भक्तांनो, स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते भक्ताला तयार करत असतात. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहतात. कधी अचानक योग्य माणूस भेटतो, कधी अडलेलं काम मार्गी लागतं, कधी वाट चुकली असताना योग्य दिशा सापडते. स्वामी कधी समोर येत नाहीत, पण सगळीकडे असतात. स्वामींचं नाव फक्त घेतलं जात नाही, ते धरून ठेवावं लागतं. जग विश्वास तोडतं, माणसं बदलतात, परिस्थिती फिरते, पण जे नाव मनापासून घेतलं जातं, ते कधीच साथ सोडत नाही. स्वामी भक्ताला कमकुवत ठेवत नाहीत, ते त्याला दुःखातून शिकवतात, अश्रूंमधून घडवतात आणि शांतपणे मजबूत करतात. म्हणूनच खरा भक्त कधी गोंगाट करत नाही, तो फक्त नाव घेत राहतो. भक्तांनो, आज काही मागू नका, आज फक्त एक गोष्ट करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्याकडे काही नसलं तरी तू आहेस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. डोळे मिटा, नाव घ्या आणि शांत रहा, कारण ज्या दिवशी भक्त शांत होतो, त्या दिवशी स्वामी कामाला लागतात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता काही बोलू नका, काही मागू नका, फक्त एक क्षण स्वतःकडे बघा.
आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलं आहे, खूप रडलं आहे आणि तरीही विश्वास सोडला नाही. हेच तुमचं सर्वात मोठं पुण्य आहे. स्वामी सगळं पाहत होते. प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत वेदना आणि प्रत्येक वेळा तुटूनही उभं राहिलेलं मन. आज जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला असेल तर समजा स्वामींनी तुमची परीक्षा पूर्ण केली आहे. आता तुमचं काम संपलं. उरलेलं काम स्वामी करतील. डोळे मिटा. मनात हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. हा व्हिडिओ इथे संपतो. पण तुमचं चांगलं आयुष्य इथूनच